भाजपचा अभेद्य गड आणि शंकर जगताप आमदार यांचा जो किल्ला मानला जातो त्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज पालकमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद घेतला आणि तिथे अनेक लोक त्यांच्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. हा सगळाच प्रकार भाजपला आव्हान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरुवात झालेली आहे, कारण की पुढे महानगरपालिका निवडणूक आहे. मात्र स्वतः शंकर जगतापांना काय वाटतंय त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भाऊ, खरं तर अजितदादांनी याआधी शहरासाठी म्हणून एक दौरा दिला होता. तिथं शहरातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातले त्या जनसंवाद कार्यक्रमात आले होते. पण त्यानंतरही केवळ चिंचवडमध्येच आणि इथलेच प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी जनसंवाद कार्यक्रम घेतला. या सगळ्याच त्यांच्या या कार्यक्रमाकडे कसं बघतो? निश्चितच अजितदादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी फक्त चिंचवड विधानसभाच नव्हे तर पिंपरी असेल, तुम्ही काल पाहिलं असेल धनकवडी, हडपसर, पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ते दौरे घेतात ते. आणि आत्ता प्रशासन आहे, नगरसेवक नाही आहेत, जनतेची कामे जी आम्ही आमदार म्हणून जे करतोय. मी आता वर्ष होईल मला आता आमदार केला, वर्षभरात जवळपास मीच 14 ते 15 आमदार आपल्या दारी अभियान आणि जन की बात हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि 14 उपक्रम हे आम्ही आत्तापर्यंत केलेले आहेत. आणि जे आमच्याकडे लोक प्रश्न घेऊन येतात तेच आता दादांकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे वेगळं असं काही नाहीये. पण मग चर्चा अशी आहे की दादांकडे जे प्रश्न घेऊन गेले ते आपलं सांघिक अपयश आहे आणि म्हणूनच तिथे जात आहेत. तर प्रश्न मतदारसंघातले आहेत, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित राहिला नाही, असं नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर दादा हे राज्याचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्यभरातनं किंवा आज जो काही उपक्रम झाला असेल किंवा कालचा मी त्यांची बातमी पाहिली तर हडपसर असेल किंवा धनकवडीमध्ये विविध राज्यातनं आलेले लोकही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जातात. आणि निश्चितच असं नाहीये की त्या मतदारसंघासाठी अपयश किंवा तिथलं काम झालं नाही म्हणून नाही. तर काही ठिकाणी आता काही जर तुम्ही पाहिलं हडपसरमध्ये एक पिंपरी चिंचवडची व्यक्ती तिथे गेली होती आणि त्यांनी सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे. मग ते काय पिंपरी चिंचवडचा अपयश नाही. दादा हे राज्याचे नेते आहेत म्हणून त्यांच्याकडे पूर्ण राज्यभराचे आणि पूर्ण सगळ्या विभागाचे प्रश्न घेऊन हे लोक तिथपर्यंत जातात. एकंदरीत जर बघितलं तर कुठेतरी राष्ट्रवादीला या सगळ्या जनसंवादातनं बळ मिळतंय आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अशा पद्धतीचं शक्तीप्रदर्शन केलं जातंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नेमकं काय कारण असावं असं वाटतंय? दादांना अशा पद्धतीनं बळ वाढवायची गरज आहे? बळ वाढेल का नाही ह्याचा विषय नाहीये, पण प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्यांना त्यांचा पक्ष मोठा करण्यासाठीची ही कामं असेल किंवा कार्य असेल हे प्रत्येकजण करतच असतो. निश्चितच आत्ता निवडणुका आलेल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे प्रत्येक नेते हे प्रत्येक आपल्या आपल्या भागामध्ये पक्ष वाढवण्यासाठी असे दौरे आणि कामाच्या पाहणीचे दौरे करतात. याच्यातून निश्चितच सगळ्यांना ह्या कामाचा फायदाच होणार आहे. पण मग काय फायदा होईल? आगामी निवडणुकामध्ये पुन्हा एकदा तुमची सत्ता येईल, तुम्ही शहराध्यक्षपदी होतात आणि असंही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. विश्वास काय आहे? नक्कीच महायुतीचीच सत्ता येणार आणि महायुतीचाच महापौर असणार. आता त्यामुळे आपण बघतोय की घोडे मैदान लांब असलं तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हे सगळ्या पद्धतीनं राजकीय नेते संवादातनं नागरिकांना जवळ करतायत अशी चर्चा आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर भाजपच्या या अभेद्य गडामध्ये जेव्हा अजितदादांनी हा जनसंवाद घेतला तेव्हा ही राजकीय चर्चा रंगणं क्रमप्राप्त होतं. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.